जय जय रघुवीर समर्थ. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. आजचा आपला 13वा समास आहे. आपण 21 समासीमधले 13 समास पूर्ण केलेले आणि याचं आता ई बुक प्रकाशन 21 तारखेला गडावर होणार आहे. 21 समासाचं म्हणजे कारण प्राज्ञा परीक्षेला यातले प्रश्न आहेत, त्यामुळे ज्यांना हवंय ते डाउनलोड करून घेऊ शकतील. अशा पद्धतीने त्याचं प्रकाशन होणार आहे. त्यातला आज आपण आता 13वा समास पाहणार आहोत. मी पण निरसन असं त्या समासाचं नाव आहे. आपण पाहिलं की हा 21 समासी ग्रंथ आहे, हा पूर्ण आध्यात्मिक ग्रंथ आहे. म्हणजे समर्थांनी टाकळीला जी उपासना केली त्या उपासना किंवा साधना काळामध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे. त्यामुळे तो ग्रंथ तेवढ्याच ताकदीचा आहे. म्हणजे जे आपला जो दासबोध आहे, आपण पाहतो 200 समासांचा, म्हणजे बेलसरेंचा दासबोध असं आपण ज्याला म्हणतो, तो बेलसरेंनी त्याचा अनुवाद लिहिलेला आहे प्रत्येक ओळीनुसार. पण तो दासबोध जो समर्थांनी कल्याण स्वामींकडून लिहून घेतलेला आहे तो ह्या दासबोधाच्या नंतरचा, म्हणजे दुसरी आवृत्ती आहे म्हणूयात आपण ती. आणि त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत, प्रापंचिक विषय आहेत तसेच पारमार्थिक विषय. पण हा जो 21 समास आहे हा पूर्णपणे पारमार्थिक दासबोध आहे. आता आपण अनेक समास पाहिलेले आहेत. मंगलाचरण पाहिलेलं आहे, रघुनाथ ध्यान पाहिलेलं आहे, सगुण ध्यान पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर विविध शिकवण समर्थांनी काय दिली, असे अनेक एक समासामध्ये समर्थांनी शिष्याला मार्गदर्शन करत शिष्याची वाटचाल नरसे नारायण आपण म्हणूया की, म्हणजे आपण जे जन्माला आलेलो आहोत, ह्या नरदेह आपल्याला जो प्राप्त झालेला आहे, हा नरदेह कशासाठी प्राप्त झालाय तर आपल्याला आपलं अंतिम ध्येय की जे आपण ज्याचा अंश म्हणता येणार नाही, आपण जे आहोत परब्रह्म तत्वच आहोत, आपण तेच आपण आहोत हे आपल्याला कळायला पाहिजे. याच्यासाठी करावा लागणारा प्रवास, याच्यासाठी करावी लागणारी उपासना, आणि ही उपासना करताना येणारे जे अनेक अडथळे आहेत ते कसे पार करायचे किंवा त्यामध्ये कोणते कोणते अडथळे येऊ शकतात, आणि ही उपासना करताना शिष्याने कोणकोणते गुण अंगीकारले पाहिजे, अशा पद्धतीने शिष्याला समर्थ मार्गदर्शन करत आहेत असं म्हणूया. आता आजचा समास जो आहे तुम्हाला नावावरूनच लक्षात आलेला आहे की मी पण निरसन. आपण पाहिलं की पहिला जो समास आहे 21 समासीची पहिली ओळ, मन मीपणे निर्भुजले, ह्या चरणांनी ती ओळ सुरू होती. म्हणजे समर्थ सांगतात की, अर्थात समर्थ आत्मसाक्षात्कारी आहेत, समर्थ वेदांती म्हणजे अद्वैत हा सिद्धांत मांडणारे, म्हणजे तो आणि मी एकच आहोत, ह्याच्यामध्ये द्वैत नाही, आणि परब्रह्म हेच माझं खरं स्वरूप आहे, या सिद्धांताला आपण अद्वैत सिद्धांत म्हणतो. आणि समर्थांनी या टाकळी इथे उपासना करून साधना करून, लहानपणी समर्थांना अनुग्रह झालाच होता रामरायांचा, पण तेव्हा अतिशय लहान होते समर्थ, 7 किंवा 8 वर्षाचे असतील. आणि नंतर जेव्हा तपश्चर्या केली टाकळी येथे जाऊन, त्यानंतर रामरायांनी त्यांना अनुग्रह दिला आणि तिथे त्यांनी कमरेभर पाण्यात उभं राहून अतिशय खडतर असं 12व्या वर्षात 12 ते 24 या वर्षामध्ये साधना केली आणि त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. म्हणजे जे काही मनुष्याला मिळवायचं असतं ते सगळं त्यांना तिथं मिळालेलं होतं. आणि ते मिळाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपलं काही म्हणजे गरजच नाही आता आपल्याला या देहात राहायची, कारण मला जे मिळालंय ते सगळं हे मिळवायचंय ते सगळं मला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे आता माझ्या या देहाचा उपयोग काही नाही असं सांगून त्यांनी तो देह म्हणजे हिमालयात जाऊन असं सांगितलं जातं की वरून उडी मारणे, असं समर्थांच्या 2-3 चरित्र ज्यांनी लिहिलेले. समर्थांची चरित्र त्यांच्या नंतर लिहिली गेलेली, त्यामुळे प्रत्यक्ष चरित्र समर्थ असताना कुणीही लिहिलेलं नाही. आणि मग ती त्यांना रामरायांनी झेललं
आणि त्यांना सांगितलं की हा देह तुमचा नाही. खरं तर तसाही देह आपला नसतो, पण समर्थांना सांगितलं की आता तर हा देह तुमचा नाहीये, आता आमचं काम तुम्हाला करायचंय आणि तुम्ही कृष्णातीरी जाऊन काम करायचे. म्हणजे अशा प्रकारे समर्थांनी आत्मज्ञानाची प्रचिती घेतलेली आहे, आत्मसाक्षात्काराची प्रचिती घेतलेली आहे आणि म्हणून ते शिष्याला हे सगळे विषय सांगतात. विवेक काय समर्थांना माहिती, वैराग्य काय. आपण आता श्लोक म्हणला ना, शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे. शुक मुनी जे आहेत व्यासांचा मुलगा पुत्र, हा हे शुक मुनींसारखं वैराग्य समर्थांचं होतं. शुकांबद्दलच्या कथा माहिती असतील तुम्हाला, आता आपण ते पाहायला होतो. म्हणजे इतके विरक्त होते आणि असे सद्गुरूच शिष्याला आत्मज्ञानाबद्दल मार्गदर्शन करू शकतात. त्यातला हा एक समास आहे. मी पण निरूपण किंवा मी पण निरस्य. आता मी पण म्हणजे काय, तर आपला जो अहंकार आहे, मी पण म्हणजे अहंकार, हा पूर्णपणे नष्ट करणे. आणि ज्या माणसाने, ज्या जीवाने, ज्या मनुष्याने आपला मीपणाचा अहंकार जो आहे तो नष्ट केलेला आहे, त्याला आत्मज्ञान प्राप्ती होते, असं समर्थ शिष्याला सांगत. अनेक प्रश्न उत्तर असाच हा संवाद आहे. आपल्याकडे गुरु शिष्य संवादात्मकच सगळे ग्रंथ आहेत, तसाच हा पण ग्रंथ आहे. आता हे सांगायचं कारण काय आहे की मी पण निरसन करायला का पाहिजे आहे आणि मी पण हे अडथळा का आहे आत्मज्ञान प्राप्तीचं, हे समर्थ शिष्याला या समासामध्ये समजावून देत आहे. की विश्वनिर्मिती पूर्वी पण मी पण होतं, ते मी पण आजही आहे आणि ते मी पण उद्याही असणार आहे आणि हेच मी पण सगळ्यांमध्ये पण असणार आहे. मग हे सगळं आहे, हे असं मी पण असताना सुद्धा समर्थ शिष्याला मी पण निराश करायला का सांगत आहे, हा या समासामध्ये मुख्य मुद्दा आहे. म्हणजे खरे तर मी पण हा परमात्म्याचाच, मी एक आहे अनेक होण्याचा संकल्प आहे. त्याला आपण सत्य संकल्प म्हणतात ना, एकोहम बहुस्या, की मी एकटाच आहे, मी एकटाच आहे आणि मला अनेक व्हायचे, मला अनेकत्व धारण करायचं आहे. तर त्याला कंटाळा आला, असं म्हटलं जातं की एकटेपणाचा त्याला कंटाळा आला, त्यामुळे त्याला अनेकत्व धारण करायचं. मग हा जो संकल्प आहे की मला एकटेपणाचा कंटाळा आलाय, मला अनेकत्व धारण करायचं, हा एक सत्य संकल्प आहे आणि त्याला सुद्धा मीच म्हटलेला आहे. समर्थ सांगतात शिष्या, अरे तो जो सत्य संकल्प आहे तो पण मी आहे आणि तो खरा मूळ संकल्प आहे, तो खरा जो आहे तो खरा मी आहे. आणि मग पण तो जो मी आहे हा ज्ञानस्वरूप आहे. समर्थ शिष्याला काय सांगतात, कारण ते परब्रह्माने ठरवलेलं आहे. आपण नंतर ते थोडं थोडं पाहणार आहोत की ते कसा ज्ञानस्वरूप आहे ते. आणि मग तो जो ज्ञान स्वरूप आहे त्यापासून काय झालं, म्हणजे परब्रह्मापासून माया निर्माण झाली, मायेमध्ये त्रिगुण, आपण ते सगळे पंचमहाभूत, अशा पद्धतीने अष्टधा प्रकृती निर्माण झाली. मग तो जो ज्ञान स्वरूप संकल्प आहे तो ह्या प्रकृतीत पण आहे, ह्या मायेत पण आहे ना तो. म्हणजे मूळचा तो संकल्प ज्ञानस्वरूप ज्ञानरूप आहे तो मी पण, आणि या मायेत जो आलेला आहे तो विकारी मी पण. शिष्याला समर्थ समजून देतात की तो मूळचा जो मी अनेकत्व होण्याचा जो संकल्प आहे तो मीपणाचा ज्ञानस्वरूपाचा आहे. आणि त्या शक्तीने, त्या मायेने पुढे जी सृष्टीची निर्मिती केली त्याच्यामध्ये काय झालं, अनेक रूप निर्माण झाली, जगाची निर्मिती झाली, अनेक प्रकारची म्हणजे नाना आकार, नाना रूप, आणि त्यांच्यामध्ये विकार निर्माण झाले, त्रिगुणांमुळे विकार निर्माण झाले. अष्टधा प्रकृती म्हणजे काय म्हणतो आपण, पंचमहाभूत आणि त्रिगुण. आता त्रिगुणांमुळे विकार कसे निर्माण होतात, तर आपल्याला माहितीये सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. आणि जेव्हा एखादा गुण हा वर्चस्व गाजवतो उरलेल्या 2 गुणांवर, तर आपण म्हणतो तो माणूस त्या गुणाचा आहे. म्हणजे समजा सत्व गुण हा रज आणि तमपेक्षा प्राबल्य असेल व्यक्तीमध्ये, तर आपण म्हणतो की तो माणूस सत्वगुणी. आता प्रत्येक गुणामध्ये शुद्ध आणि
शबल असे पण प्रकार आहेत. शबल म्हणजे थोडासा अशुद्ध, आणि शुद्ध म्हणजे प्युअर. म्हणजे सत्वगुण असेल तर तो शुद्ध अशुद्ध आहे, रजोगुण असेल तर तो शुद्ध अशुद्ध आहे, तमोगुण असेल तर तो शुद्ध अशुद्ध आहे. शुद्ध म्हणजे थोडी दैवी गुणसंपदा. या तिन्ही गुणांची मनुष्याला आवश्यकता असते, पण परमार्थासाठी मात्र शुद्ध सत्वगुणाचीच आवश्यकता असते. त्यामुळे समर्थ सांगतात की जो परब्रह्म तत्वामध्ये मीचा जो संकल्प झाला तो ज्ञान स्वरूप आहे, आणि त्या मीच्या संकल्पाने म्हणजे मायारूपी शक्तीने जे प्रकृती किंवा विश्व किंवा जग जे दृश्य दिसतंय ते निर्माण केलं, त्यातला जो विकारी संकल्प झाला किंवा विकारी अहंकार जो आहे तो म्हणजे ज्ञानस्वरूप नाहीये, तो भ्रमस्वरूप आहे, तो जो आहे तो. त्यामुळे काय झालं, हा जो ज्ञानस्वरूप संकल्पापेक्षा हा संकल्प जो आहे सृष्टीचा संकल्प आहे हा स्थूल झाला. स्थूल म्हणजे काय, जड. तर प्रकृती संपूर्ण जड आहे, आणि जी काही मनुष्य निर्माण झाले, माणसं निर्माण झाले, जीव निर्माण झाले, त्यापैकी फक्त मानवाला बुद्धी आहे, बाकी कोणत्याही प्राण्याला बुद्धी नाही. त्यामुळे मनुष्यामध्ये तो जडरूपी संकल्प म्हणजे अहंकार जो आहे तो विकारी किंवा मीपणाचा, पण ज्ञान नसलेला अज्ञानी असा मीपणा निर्माण झाला. आणि प्रकृती आपण पाहिलं की स्थूल आहे, जड आहे. तसाच हा मनुष्याचा देह सुद्धा स्थूल आहे किंवा जड आहे. आणि मनुष्याचा देहामध्ये जे चैतन्य राहतं खरं तेच चैतन्य सृष्टीमध्ये आहे, आणि तेच चैतन्य ज्ञानस्वरूप मी असून सुद्धा मनुष्यामध्ये विकारामुळे, त्रिगुणांच्या असमतोलपणामुळे ते विकारी मी पण जडलं, आणि मनुष्याचं मन हे भगवंतापासून दूर गेलं. म्हणजे त्याला विस्मरण झालं की मी म्हणजे परमात्मा स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, ह्याचा त्याला विसर पडला. आणि मग जो हा स्थूलपणा आहे, जडपणा आहे प्रकृतीतला, त्यातला अभिमान, त्यातला मीपणा जो आहे त्यामध्ये तो हे विसरला की एक जाणीव आपल्या देहात आहे. म्हणजे आपण जेव्हा पाहतो ना की आत्मतत्व आहे, तर सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, आपले देह पण बघा 4 आहेत. 4 देह आहेत, 4 वाचा आहेत, 4 वाणी आहेत, नंतर 5 अहंकार आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांनी हा देह तयार झालेला आहे. पण हा देह चालतो कशाच्या आधारावर, तर चैतन्याच्या आधारावर चालतो, आणि तो चैतन्य म्हणजे खरा ज्ञानस्वरूप मी आहे. पण आपण मानायला तयार नसतो. आपण काय करत असतो की हे सगळं मी केलं असा जो मीपणा आहे हा भ्रमरहित किंवा हे भ्रमस्वरूपाचा किंवा अज्ञानाचा मीपणा आहे. आणि मग काय होतं की त्या स्थूल देहामधले विकार आपण पाहिलं ना, मद मोह लोभ षड्रिपू म्हणतो आपण त्याला, ते त्या देहाला चिकटलेले असतात. आणि मग त्या विकारांपायी तो मनुष्य आहे, त्याचं मन आहे, हे त्या इंद्रियांच्या मागे लावून तो भोगी बनतो किंवा नुसतं भोगापुरतं म्हणजे विषयांचं सुख घेणं हेच त्या देहाचं किंवा त्या मीचं लक्ष असतं. पण ज्ञानस्वरूप मीचं लक्ष काय आहे तर परमात्म्यावर असतं. म्हणून समर्थांना आपल्या शिष्याला मी पण निरसन करून सांगण्याची वेळ आली. मीपणामध्ये काय निरसन करायचं असा प्रश्न आहे. त्यामुळं समर्थांना शिष्याला तो समजून द्यावा लागला. आता मनुष्याने हा जो विकारी मी आहे, आपण आता काय करूयात, एक ज्ञानस्वरूप मी म्हणूयात समजण्यासाठी, कारण थोडीशी ही कठीण म्हणजे गोंधळ होण्याची आहे. ज्ञानस्वरूप मी जो आहे, ज्ञानसंकल्प मी हा परमात्म्याकडे लक्ष असणार आहे, आणि विकारी किंवा अज्ञानरूपी जो मी आहे तो आपल्या देहाचा अहंकार आहे असं समजूया. मग हा विकारी जी मी आहे त्याचं लक्ष काय आहे, देहाची सुख भोगणे, देहाच्या साठी जी सुख आहे, म्हणजे देहाला जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्याला तो दुःख मानतो, आणि देहाला जी अनुकूल परिस्थिती आहे त्याला तो सुख मानतो. आणि ही अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती काय येते, ह्या अज्ञानरूपी किंवा विकारी मी मुळे येते.
आणि मग त्याची काय होते, दुःखाची परंपरा सुरू होते. आणि मग काय होतं, जेव्हा जीव ह्या दुःखाचे आघात सहन करतो, म्हणजे जो दुःखाने ग्रासलेला आहे, जो दुःखाने ग्रस्त आहे, तोच परमार्थाचा अधिकारी आहे असं समर्थ सांगतात. जो त्रिविध तापाने पोळला तोच परमार्थाचा अधिकारी झाला असं समर्थ सांगतात. कारण जेव्हा तो दुःखाने त्रस्त होतो तेव्हा त्याला लक्षात येतं, वाल्याकोळ्याची काय कथा आहे ना आपल्याला माहिती, की त्याला तोपर्यंत वाटत असतं की अरे मी हे सगळं वाटमारी करतोय, मी हे सगळ्यांना मारतोय, याचं धन लुबाडतोय सगळं, आणि मी तर सुखी आहे, माझ्या कुटुंबाला सुख देतोय, माझ्या कुटुंबाच्या सुखासाठीच तर मी हे सगळं करतोय. आणि एक दिवशी नारद मुनी येतात. नारद मुनींना तो म्हणतो तुझ्याकडचं जे काही आहे ते काढ. आणि नारद मुनी म्हणतात माझ्याकडे काहीच नाहीये, पण तू हे जे करतोय ना हे कशासाठी करतोय. तेव्हा तो वाल्याकोळी सांगतो की मी माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी करतोय, तो जो मी आहे. तर ते म्हणतात की ठीक आहे, तू कुटुंबाच्या सुखासाठी करतोय ना, तुझ्या घरी जाऊन विचार, तुझी पत्नी, तुझी मुलं बाळ कोण आहेत, हे सगळे हे तू पाप करतोस. कारण तुकाराम महाराज म्हणतातच ना, पुण्य पर उपकार, पाप ते परपिला. आता वाल्याकोळी काय करायचा, वाटसरूंना लुबाडायचा, त्यांना मारायचा, वेळप्रसंगी जीव घ्यायचा आणि त्यांचं सगळं धन लुबाडायचा, हे काय पापच आहे ना. मग नारद मुनी म्हणतात की ह्या पापामध्ये तुझं म्हणजे पत्नी, मुलं, जे कोणाला तू सुखी ठेवतोस ते सहभागी आहेत का, हे तू विचारते, मी इथं थांबतो तोपर्यंत. आणि वाल्याकोळी जेव्हा घरी येतो तेव्हा सगळे म्हणतात नाही नाही नाही, आमचा काय संबंध आहे, तुम्ही आमचं पालन पोषण करायचंय, तुम्ही जे आणून देणार ते आम्ही खाणार, तुमच्या पापात वगैरे आम्ही काही सहभागी होणार नाही. तेव्हा त्याला समजतं की अरे म्हणजे आपण इतके दिवस काय करतोय, आपण कुटुंबाच्या सुखासाठी सगळं करतोय. म्हणजे समर्थ जे सांगतात ना, जो त्रिविध तापे पोळला, त्याला धक्का बसला वाल्याकोळ्याला की अरे आपण आजवर जे आपल्या प्रपंचाच्या, आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी एवढी वाटमारी केली, एवढ्या लोकांना मारलं, एवढं धन लुबाडलं, ते आपलं पाप झालं. आणि त्या पापामध्ये सहभागी कोणी नाही, पण ह्या लुबाडलेल्या धनामध्ये मात्र सगळे सहभागी आहेत, त्याची मजा सगळे घेत आहेत. आणि मग त्याला जे रिअलायझेशन झालं, ते जे गुण आहे ना, हे रिअलायझेशन जेव्हा होतं तेव्हा तो जीव आपलं खरं जे मीपण आहे ते शोधायला जातो असं समर्थ शिष्याला सांगतात. म्हणजे जेव्हा त्रस्त जीव असतो, दुःखी जीव असतो, तेव्हा त्याला कळतं की हे काही खरं नाहीये आणि ह्या दुःखामध्ये काही अर्थ नाहीये. आणि मग तो काय करतो की खरा मी शोधायला जातो, जो ज्ञान स्वरूप आहे. आणि मग तो जेव्हा ह्याचा शोध घ्यायला लागतो आणि त्याला सद्गुरू प्राप्त होतात किंवा सद्गुरू भेटतात त्या जीवाला, तेव्हा हा अज्ञानी मी आणि ज्ञानी मी एकरूप होतात. आणि मग त्याला आत्मसाक्षात्कार होतो. तिथे जो स्थूल देह आहे त्याचा काहीच म्हणजे उपयोग नसतो किंवा त्याला काही अर्थच नसतो. हे समर्थांना आपल्या शिष्याला समजून द्यायचंय, तर त्याचा अनुभव तर समर्थाने घेतलेला आहे. पण शिष्य जो आहे कसा आहे माहिती का, हा संवाद ज्ञानी आणि अज्ञानी लेवलवरचा. म्हणजे समर्थ तर आत्मसाक्षात्कारी संत आहेत, सद्गुरू आहेत, आणि त्यांचा शिष्य जो आहे तो अज्ञानी आहे, त्याला ह्याची काहीच अनुभूती नाहीये. तो सद्गुरू जे सांगतायत ते ऐकतो आहे. त्यामुळे हा संवाद ज्ञानी आणि अज्ञानी स्वरूपाचा असल्यामुळे समर्थांना म्हणजे सद्गुरूंना थोडंसं खाली उतरावं लागतं त्यांच्या लेवलपेक्षा, आणि त्यांच्या शिष्याला जे समजेल त्या पद्धतीने सांगावं लागतं. आणि मग त्या अहंकाराच्या मुळे, अज्ञानी अहंकाराच्या मुळे, अज्ञानी मीपणामुळे तुझं किती नुकसान झालेलं आहे हे समर्थ त्या शिष्याला समजावतात. आणि मग आता ते समजवायचं कसं, त्या शिष्याच्या भाषेतच बोललं पाहिजे ना, तर त्याला कळेल. मग समर्थ दाखले देतात की पहिला दाखला समर्थ देतात की एक मौल्यवान रत्न आपल्याला खरेदी करायचं. आता आपण एखादा माणूस मौल्यवान रत्न खरेदी करायचं आणि तो बाजारात गेला. आता त्याने मौल्यवान रत्न आहे म्हणून जे काही आहे ते खरेदी केलं आणि ठेवून दिलं की ठीक आहे, ते मौल्यवान आहे,
त्याची जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण त्याचा उपयोग करू. ह्या अज्ञानी मीपण असलेल्या जीवाची कशी अवस्था होती आहे हे समर्थ शिष्याला त्याच्या लेवलवर येऊन समजवतात. आणि मग तो जेव्हा खरीच त्याच्या वेळ येते तेव्हा ते रत्न काढतो तो बाहेर, की चला आपण हे आता मौल्यवान रत्न आपण विकू किंवा काय त्याचं काय मूल्य आहे ते आपण घेऊ आणि आपली जी आत्ताची गरज आहे, आपलं जे आत्ताचं दुःख आहे ते दूर होतंय का पाहू. आणि जेव्हा ते रत्न तो काढतो तेव्हा त्याला लक्षात येतं की ती खोट आहे. अशी हा जो अहंकार आहे ना अज्ञानी रूपी, असा माणसाचा म्हणजे असा जीव, असा मनुष्य किंवा असा मानव आहे त्याची ही अशी अवस्था. कारण तो काय करतो, त्या अज्ञानी मीच्या साह्यानेच सगळं आयुष्य जगत आहे. अजून एक उदाहरण देतात समर्थांचं हे वैशिष्ट्य आहे बघा. म्हणजे सुरुवातीला आधी काय करायचं, एकतर नकारात्मक सुरुवात करायची, नंतर सकारात्मक सुरुवात करायची त्याच गोष्टीची, आणि मग ते सगळं पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणं द्यायची, आणि मग त्या उदाहरणाने पुन्हा नकारात्मकता पुन्हा सकारात्मक ही खोडून काढायची. अशा पद्धतीने समर्थांचा सगळा अभ्यास वाङ्मय केलं तर आपल्या लक्षात येतं. आणि त्यांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये पूर्णपणे म्हणजे आता ते सांगतात की समर्थांच्या दासबोधामध्ये मॅनेजमेंट आहे, समर्थांच्या हे सगळं आत्ताच आहे, पण खरं आहे दासबोधाची पहिल्या ओळीतच सांगितलं येथ बोलला विशद भक्ती मार्ग. म्हणजे समर्थांनी भक्ती मार्गच सांगितलेला आहे तो, कारण समर्थांना तळमळ होती की ह्या जीवांचं, ह्या माणसांचं कल्याण व्हायला पाहिजे. आणि कल्याण कधी होणार आहे, पैसा बंगला प्रसिद्धीत नाही. खरं कल्याण, शाश्वत समाधान कधी होणार आहे, जेव्हा नराचा नारायण होणार आहे तेव्हाच. त्यामुळे ह्याच धडपडीने समर्थांना शिष्याने सुद्धा आपल्यासारखंच त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हावं ही तळमळ आहे. दुसरं समर्थ उदाहरण देतात की पूर्वज आहेत, आणि पूर्वजांनी म्हणजे बघा ती उदाहरणं सुद्धा देताना समर्थ काय सांगतायत की सावधानता, पहिल्या उदाहरणात सावधानता की तुम्ही खरेदी करताय तर त्याची माहिती घ्यायला पाहिजे, ते मौल्यवान रत्न हा पहिला गुण असायला पाहिजे. दुसरा सांगतात की पूर्वजांनी भरपूर धन मिळवलेलं आहे आणि ते धन जे मिळवलेलं आहे ते कुठे कुठे पुरून ठेवलेलं आहे. आता ते पुरून ठेवलेलं जर धन आहे तर ते जर त्या जीवाला हवा असेल, म्हणजे त्याचा जो कोण वारस आहे पूर्वजांचा, त्याला जर त्या धनाची आवश्यकता पडली आणि त्याला जर ते धन हवं असेल तर त्याने ते खणलं पाहिजे ना. ते कुठे कुठे ठेवलं हे शोधलं पाहिजे, शोधून ते खणलं पाहिजे, खणून ते मिळवलं पाहिजे. पण हा जीव ते काहीही करत नाही, कारण त्याच्याकडे आळस असतो. म्हणजे पुन्हा सावधानता पहिलं पाहिजे, दुसरं आहे आळस. ह्याच्यावर तर समर्थांनी सगळं तुम्ही बघा, समर्थांचा सावधानतेवर भर आहे, विवेक वैराग्यावर भर आहे, आळसावर तर भयंकर राग आहे समर्थांचा, आणि प्रयत्नांवर प्रचंड भर आहे. आता मी थोडासा विषयांतर करते. प्रयत्ने वाळूचे कणरगडिता, परवाच वाचनात आलं म्हणून मी एक मुद्दा फक्त आपल्यासमोर ठेवते आपल्या मूळ मुद्द्यावर. वाळूचे कणरगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. तर एक वाचनात आलं की तेलाच्या विहिरी ज्या आहेत ना, त्या तेल जे काढतो ना समुद्रातून किंवा त्या साठ्यातून, तर त्याच्यासाठी ग्राइंडिंग म्हणजे दळण घडतो ना जात्याचं, ते काम लागतं म्हणून वाळूचं, आणि मग त्यातून तेल निघतं. म्हणजे काय आहे, प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे, हे समर्थांना त्या काळी माहिती होतं. म्हणजे समर्थ वैज्ञानिक किती होते, शिवथर काळीमध्ये कुठलीही रेंज येत नाही हे समर्थांना त्या काळी माहिती होतं. तिथं बसून एकांत साधता येणार हे समर्थांना माहिती होतं. म्हणजे आपले जे संत आहेत किंवा ऋषीमुनी आहेत ना, ते वैज्ञानिक होते. बरं, तो मुद्दा जाऊ दे, माझ्या आता ते परवा वाचनात आलं म्हणून मी मांडलं. तर ते काय सांगतात समर्थ की पूर्वजांनी जे धन ठेवलेलं आहे त्याचा आत्ता जर वारसांना उपयोग करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, आळस केलं नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणाले हा मीपणाशी काय संबंध आहे, त्या सगळ्याचा मीपणाशी संबंध आहे, कारण समर्थ शिष्याला समजावून सांगता येते. आणि मग आळस केला तर ते धन हाती लागणार नाही. तिसरं सांगतात की खाण्याचा घास आहे तो तोंडात घातलेला आहे,
पण तो ज्याच्या तोंडात घातलाय ना त्याने चावला पाहिजे, तर तो पचणार आहे ना, म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे तो जर प्रयत्न करायचा कंटाळा आला तर सभोवताली विपुल अन्न आहे तरी तो उपाशीच खाणार आहे. अशी हा जो अज्ञानयुक्त मी आहे ना त्या जीवाची अशा स्थिती आहे. पहिलं काय, सावधपणा नाही त्याच्याकडे. सावधपणा कोणता आहे की मी म्हणजे स्वस्वरूप, म्हणजे माझं स्वस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, हाच मी आहे. आणि मी आता या मृत्यू लोकात आलोय, तर ह्या नरदेहाचा उपयोग मौल्यवान आहे ना तो नरदेहाला समर्थाने घबाड म्हटलेला आहे, तर तो वाया घालवता कामा नये. आत्ताच मी विचार करायला पाहिजे आणि या नरदेहाचा, इतक्या मौल्यवान नरदेहाला मी उपयोग करून घेऊन माझा जो ध्येय प्राप्ती आहे ती करून घ्यायची. त्याच्यामध्ये आळस करतो जीव. आणि जेव्हा सद्गुरू त्याला खास भरवतात, म्हणजे अरे सांगतात बाबा की तू हे सगळं कर, सद्गुरू भेटतात की बाबा तू उपासना कर, तू साधना कर, म्हणजे तुला हे सगळं प्राप्त होईल, तेव्हा तो तिथं पण आळस करतो, प्रयत्नच करत नाही तो. अशी तुझी अवस्था आहे तुझी. म्हणजे शिष्याला ते सांगतात, हे सगळं आपण शिष्यच आहोत, बद्ध माझ्या सहित, फक्त मी अभ्यास केलाय म्हणून त्यांची मतं मांडण्याचा फक्त प्रयत्न करते बरं का. समर्थांनी जे सांगून ठेवलंय ते मला जे कळलेलं आहे ते मी आपल्या समोर मांडणार. मी पण तुमच्यासारखीच बद्ध आहे. त्यामुळे निदान आपण एवढं तरी आपण स्वतःला भाग्यवान समजू की हे ऐकण्याची तरी आपल्याला बुद्धी झालेली असं मिळेल. त्यामुळे म्हणजे तो शिष्य कसा आहे, जो अज्ञानी मीपणा बाळगून आहे, तो शिष्य कसा आहे, सावध नाही, कारण त्याला मौल्यवान नरदेह प्राप्त झालेला आहे. दुसरं म्हणजे आळसामुळे तो कुठलेही प्रयत्न करत नाहीये. तो प्रयत्न कोणते करतोय की हे सगळं सत्य मानतोय मायेला, आणि त्या मायेत जे दिसतंय ना त्याच्या मागे म्हणजे तो देह जो आहे ना त्याला आपलं खरं स्वरूप मानतोय. पण तो हे विसरतोय की हा देह कशाच्या आधारावर चालतोय, ही ज्ञानेंद्रिय कशाच्या. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता तुम्ही इथे आहात पण तुमचं मनच इथं नसेल तर तुम्हाला काही कळणारच नाही. म्हणजे तुम्हाला कान आहे की नाही, ऐकायला येत आहे पण काही विचारच होऊ शकणार नाही, कारण तुमचं मन भरकटत चाललेलं आहे. आणि ते मन का भरकटत चाललेलं आहे, ते चंचल आहे म्हणून. आणि पण त्या मनावर जर तुम्ही बुद्धीने नियंत्रण ठेवलं तर ते मन इथं थांबेल आणि तुमचं तिकडचं बाह्य जे मन आहे, म्हणजे आपण ज्याच्यावर ध्येय ठेवणं त्या ठिकाणी आपलं ध्येय काय आहे, आपल्या घरी काय चाललंय आता, किंवा काय एखादा विचार जो कोणता आहे त्याचा आपण विचार करतोय, म्हणजे आपलं मन, आपला विचार, आपलं ध्येय काय आहे, इथं जे बसलोय हे ध्येय नाही आपलं, इथं आलोय आपण फक्त देहाने. तर आपल्याला जे साध्य करायचंय ना ते आपल्या बुद्धीपर्यंत जाणारच नाही. असं या मनुष्याचं या भ्रमरूपी मीपणामुळे झालेलं आहे. तो असा काय म्हणतात त्याला, त्याचं ध्येय चुकीचं झालेलं आहे. त्यामुळे समर्थांना शिष्याला हे सांगावं लागेल. मग समर्थ काय सांगतात की अजून एक शिष्याला दाखला देतात की एखादं तळं आहे, त्या तळ्यात भरपूर शेवाळ साठलेलं आहे आणि त्या तळ्यामध्ये आपण डोकावलं तर काहीच दिसणार नाही ना आपल्याला प्रतिबिंब. तर त्या तळ्यात डोकावल्यावर आपल्याला प्रतिबिंब आपलं पाहायचं असेल तर आधी आपल्याला काय करावं लागेल, ते सगळं शेवाळ साफ करावं लागेल. मग ते पाणी शांत व्हायला लागेल आणि मग आपल्याला आपलं प्रतिबिंब म्हणजे माझं स्वस्वरूप दिसण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, आपल्या मनामध्ये जे काही, किंवा आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये जे काही शेवाळ साठलेलं आहे, जी मलिनता आहे, जे विकार आहेत, ते सगळे साफ करण्याचे प्रयत्न करावे लागतील. त्याच्यासाठी आळस नाही करायला पाहिजे. आणि हे जेव्हा प्रयत्न होतील तेव्हाच तो जो ठेवा आहे, जो पूर्वजांनी ठेवलेला आहे, असं उदाहरणामध्ये जे समर्थ सांगतात की पूर्वजांनी ठेवलेलं धन जे आहे ते शोधायचं असेल तर तेवढे कष्ट हे शिष्य तुला घ्यायला पाहिजे. आता ते कष्ट कोणते ते आपण हळूहळू पाहत जाणार आहोत. म्हणजे काय, समर्थ सांगतात की हे शिष्य तू आत्मा आणि अनात्मा कोणता आहे याचा विवेक करावा.
परत आला विवेक हा शब्द आहे. आत्मानात्म विवेक असं त्याला म्हटलं जातं अध्यात्मात किंवा वेदांतात म्हटलं जातं. म्हणजे काय की कष्ट कोणतं घ्यायचे, शेवाळ बाजूला करायचं. शेवाळ म्हणजे काय, अनात्म गोष्ट आहे ना. आणि आपल्याला पाहायचंय कुठलं, आपलं स्वस्वरूप. म्हणजे ते काय, आत्म्याचं स्वरूप पाहायचं आहे. मग शेवाळ म्हणजे अविद्या आहे, अज्ञान आहे. ते जेव्हा भ्रांती आहे ना, ते सगळं जेव्हा साफ होईल, म्हणजे सगळं चित्त साफ होईल, तेव्हा त्या चित्तामध्ये तुमच्या इष्टदेवतेचं किंवा तुमच्या सद्गुरूंचं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. असं म्हणजे असं समर्थ शिष्याला सांगतात. म्हणजे तू पहिला कोणता कर, आत्मा काय आहे, आत्मस्वरूप काय आहे आणि अनात्म स्वरूप काय आहे ह्याचा नीट विचार कर सावधपणाने. आणि जे आत्मस्वरूप आहे, अनात्म आहे ते टाकून दे. म्हणजे जे असार आहे ते टाकून दे आणि जे सार आहे, आत्मस्वरूप आहे ते स्वीकार. ह्यालाच विवेक म्हणतात ना. विवेक म्हणजे काय, निवड. विवेकचा अर्थ काय आहे, निवड. मग निवड कशाची करायची आहे, आत्मस्वरूपाची. आत्मा अनात्माची नाही आपल्याला निवड करायची. पण नेमका हा जो भ्रांतीयुक्त मी आहे ना, तो निवड कशाची करतो, देहबुद्धीची. आत्मबुद्धीची निवड करत नाही. आता बघा ना, बुद्धीला आत्मबुद्धी आणि देहबुद्धी म्हटलं जातं. मनाला आत्ममन आणि देहमन म्हटलं जात नाही. कारण मनाचा स्वभावच असा आहे की तो बहिर्मुखीच आहे. मन काय करतं, इंद्रियांच्याच मागे लागलेलं असतं. आणि मग त्या मनाला कंट्रोल, नियंत्रित करणं हे काम कुणाचं आहे, बुद्धीचं आहे. मग ती बुद्धी जर विवेक बुद्धी तू केलीस तरच तुला कळेल की आत्मा काय आणि अनात्म स्वरूप काय आहे. आणि मग त्या देहामध्ये जे चैतन्य आहे ते आत्मस्वरूप आहे तुझं आणि ते तुला जाणायचं आहे. म्हणजे परत आपण पाहूयात की तुझा ज्ञान संकल्प रूपी मी हे तूच आहेस. आणि आता तू कोणत्या मार्गावर चाललेला आहेस, तर अज्ञानरूपी भ्रमरूपी मीच्या मार्गावर चाललेला आहे. हा भ्रमरूपी मीचा मार्ग आहे, तो शेवाळ्यासारखा तू बाजूला काढ. म्हणजे तू ज्ञान संकल्प रूपी मीकडे जाशील आणि त्याच्यामध्ये तू काय आहे, विवेकाचा वापर कर, असं शिष्याला सांगतात. आता हा जो मी आहे, म्हणजे ज्ञान संकल्प रूपी मी आणि आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये असलेला मी हा एकच आहे. अखंडत्व आहे बरं का त्याच्यामध्ये. असं नाहीये की ते दोन वेगळे वेगळे, द्वैत नाही. हे समर्थ शिष्याला समजावून सांगतात. आता ते सांगताना समर्थ काय सांगतात की एखादं भांड आहे. आता हे भांड आहे, तर ह्या भांड्याचा जो आकार आहे आकाशाचा दाखला देऊन सांगतात. कारण आकाश हे आपल्याला दिसतं, म्हणून कोणतेही संत बघा आकाशाचा दाखला देतात. आकाश आणि परब्रह्म हे अतिशय, म्हणजे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. पण आपल्यासारख्या लोकांना जे दृश्य स्वरूपातलं दिसतं ते सांगूनच, म्हणजे मी म्हणतो ना की ज्ञानी पुरुष हे आपल्या अज्ञानी स्तरावर येऊन समजवतात. त्यामुळे आपल्या अज्ञानी स्तराला जे दृश्य स्वरूपात दिसतं ते उदाहरण दिली की ते कळतं. त्यामुळे आकाशाचं काय असतं, आकाश हे संपूर्ण सर्व व्यापक आहे. तसंच ब्रह्म पण सर्व व्यापक आहे. आकाशाचा फक्त शब्द हा गुण आहे, आकाशामध्ये विकार आहेत आणि आकाश हे पंचमहाभूत आहे. तसं ब्रह्म नाहीये. ब्रह्म म्हणजे काय म्हणतात त्याला काही म्हणजे अवयव नाही, आकार नाही, निर्गुण निराकार स्वरूपच आहे. पण आपल्याला समजण्यासाठी म्हणून समर्थ काय सांगतात की हे भांड आहे, अखंडत्व समजून सांगतात की ते ब्रह्मस्वरूप म्हणजेच तू आहेस. हे भांड आहे, याच्यात आकाश आहे आणि या भांड्याच्या बाहेर सुद्धा आकाश आहे. आता समजा हे भांड फोडलं तर काय होणार आहे, सगळं आकाश एकच आहे ना. ब्रह्मस्वरूप सगळीकडे एकवटलेलं आहे, सर्व व्यापक आहे. फक्त ते सीमित का झालेलं आहे, त्या भांड्याच्या आकाराने. लक्षात येत आहे. तसंच हा देह आहे, हा देह पंचमहाभूतांनी भरलेला आहे. हा एक आकार आहे, घट आहे म्हणतात आपण त्याला. आणि ह्या घटामधलं चैतन्य आणि बाहेरचं चैतन्य काही फरक नाही. फक्त ते चैतन्य सीमित झालेलं आहे ह्या देहरूपी घटामुळे, असं समर्थ सांगतात.
आणि ह्या देहरूपी घटामुळे ते चैतन्य सीमित झाल्यामुळे तू तुझं स्वस्वरूप विसरलेलं आहे. जे अखंड ब्रह्मस्वरूप तुझा ज्ञान संकल्प रूपी मी आहे त्याचं तू विस्मरण झालेलं आहे. कारण तू अज्ञानरूपी देहरूपी मी हाच खरा मानून जीवन जगत आहेस. त्याच्यानंतर समर्थ सांगतात की पाथरवट म्हणजे ते काय म्हणतात त्याला, दगडाचं वस्तू बनवतात की नाही, तर ते काय करतात की वरवंटा पाटा बनवतात किंवा तो खलबत्ता बनवतात, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्या दगडाची मूर्ती पण बनवली जाते. म्हणजे काय आहे की आकार वेगळे आहेत. पाटा वरवंटा एक आहे, खलबत्ता हा आकार आहे, मूर्तीचा आकार आहे, पण त्यामधलं मेन तत्व काय आहे? दगड. म्हणजे अखंडत्व समर्थ शिष्याला समजून सांगतात. ते कशासाठी? तर तो ज्ञानरूपी मीपणा, ज्ञान संकल्प मी जो आहे ना, ते तूच आहे हे त्याला पटवलं पाहिजे ना. त्याच्यावर इतकं बंबार्डिंग केल्याशिवाय त्याला कळणार नाही, तर तो बंद. त्यामुळे समर्थ ते सांगतात. किंवा मुलं आहेत, समर्थांनी हे सगळे त्या समासामध्ये दिलेले दृष्टांत आहेत. मुलं आहेत, खेळताना बघा, आपण लहानपणी खेळायचो की नाही, खेळात मातीचे आकार करायचो, आपण घट करायचो, बरशेन वगैरे, चुली करायचो, बरोबर आहे. आकार वेगवेगळे आणि त्यातला मुख्य घटक काय आहे? माती हा. तसंच समर्थ सांगतात की तो ज्ञान संकल्प रूपी मी आणि तुझ्या देहातला मी हे एकच आहे. फक्त काय आहे, तू ह्याला खरा मानतोस. हा मीपणा तू निरसन करायचा आहे. कुठला? देहातला अज्ञानी मी आहे, भ्रांतियुक्त जो मी आहे, हा निरसन तुला करायचा आहे. कारण त्या ब्रह्माने जेव्हा संकल्प केला तेव्हा तो त्या प्रत्येक सृष्टीतल्या अणुमध्ये भरलेला तो, आणि त्या इंद्रियांनी किंवा त्या घटाने, त्या देहाने तो मर्यादित केल्यामुळे त्याच्यामध्ये विकार उत्पन्न झालेले आणि त्या विकारामुळे त्याच्यामध्ये मीपणाचा अहंकार म्हणजे देहरूपी अहंकार निर्माण झालेला आहे. त्यामुळे ह्या खोटा मी आणि खरा मी ह्याच्याकडे तू विवेकाने पहा. म्हणजे खरा मी कोणता आहे आणि खोटा मी कोणता आहे आणि तू कोणत्या मार्गाने जातोयस ह्याच्याकडे तू विवेकाने पहा. आणि त्याच समासामध्ये समर्थ जालंधराचं उदाहरण देतात. जालंधर हे माहितीये ना तुम्हाला, त्या भगवान शंकरांनी त्याचा नाश केला. राक्षसी स्वरूपात जालंधर होता. आणि नंतर असं सांगितलं की जेव्हा त्याला मारलं शंकरांनी, तेव्हा जालंधराचं चैतन्य शंकरामध्ये गेलं, शंकरामध्ये आलं. हे उदाहरण समर्थ शिष्याला देतात. म्हणजे समर्थ अखंडत्व समजून सांगतात की तुझ्यामधलं जे चैतन्य आहे तेच या ज्ञानरूपी मीपणातलं चैतन्य एकच आहे. त्याच्यामध्ये द्वैत नाही. ते तू केलेला आहेस द्वैत भाव, पण तू तुझ्या स्वस्वरूपाला विसरलाय. गीतेमध्ये पण भगवंतांनी सांगितले ना, 75 विभूती सांगितलेल्या आहेत आणि त्या ब्रह्माच्याच सगळ्या विभूती आहेत. आणि त्या मर्यादित स्वरूपात का दिसत आहेत? खरं तर अमर्यादित आहे ना मी. भगवंत सांगतो ना गीतेमध्ये अर्जुनाला की मी खरं अमर्यादित आहे, पण या 75 रूपामध्ये मला मर्यादित केलेलं आहे म्हणून मी 75 रूपात दिसतोय, पण मी अखंडच आहे असं सांगतोय. म्हणजे काय आहे की समर्थ शिष्याला सांगतात की तुझे 4 देह, 4 वाणी, 4 देहांच्या अवस्था, हे सगळे त्या 4 देहांचे अहंकार आहेत वेगळे वेगळे, त्या 4 देहांचे प्राण आहेत वेगवेगळे, हे सगळं एकच आहे. फक्त तू त्याला वेगळं वेगळं मानतो आहेस. आणि तो जो देहाचा तो अहंकार आहे हा तुझ्या प्रकृतीमुळे निर्माण झालेला अहंकार आहे, मायेमुळे निर्माण झालेला अहंकार आहे. आणि त्या मायेला जर तू जाणलंस तर तू तुझ्या स्वस्वरूपापाशी पोहोचणार आहे, कारण तेच खरं तुझं स्वरूप आहे. म्हणून त्या समासातली एक 27वी ओवी फक्त मी सांगते की मी पाहता बहुत लांबली, मी नेणो मुळाहून आली, विचारिता नेऊन घाली जेथील तेथे. म्हणजे समर्थ काय सांगतात की ह्या मायेचाच आधार घे, ह्या खोट्या मीपणाचा आधार घे आणि हा खोटा मीपणा हा मुळापासून, त्याच्या मुळापाशीच जा. तेव्हा तुला कळेल की हा खोटा मीपणा आणि खरा मीपणा एकच आहे. कारण मुळापाशी जाण्यासाठी साधन लागेल.
मुळापाशी जाण्यासाठी तपश्चर्या लागेल. आता आपण असं बसल्या बसल्या आपल्या मुळापर्यंत जाऊ नाही शकणार, कारण आपलं मन हे बाह्य विचारांनी, विचार म्हणजे काय आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. म्हणजे आपल्याला जेव्हा मृत्यू येतो तेव्हा काय, तो मृत्यू कुणाला येतो? स्थूल देहाला. आपला हा स्थूल देह पडतो, बरोबर आहे. आणि नंतर सूक्ष्म देह जो म्हणतो ना आपण, तो त्या आत्म्याला चिकटलेला असतो आणि तो म्हणजे ब्रह्मांडात विलीन होत नाही, ब्रह्मांडात जात होतो. आणि हा जो स्थूल देह आहे हा नाशवंत असल्यामुळे त्याचा नाश होतो. आणि मग जेव्हा पुन्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा तो जो आत्म्याला लिंपलेला वासनामय देह म्हणून सूक्ष्म देह, त्या सहित तो पुन्हा या मृत्यू लोकावर येतो. आणि वामनराव पै म्हणतात ना, विचार बदला नशीब बदले, त्याचं मी कारण सांगते. आणि समर्थ पण शिष्याला हेच नेमकेपणाने इथे सांगत आहे की जेव्हा तो आत्मा परत देह प्राप्त करतो तेव्हा तो आत्मा आणि त्याच्याबरोबर लिप्त असा तो वासनामय देह येतो. आता वासनामय देहामध्ये वासनेनी काय म्हणतात त्याला, तिथे असं म्हणजे संस्कार जे असतात ते वासनारूपी संस्कार असतात. हे सगळे संस्कार किंवा वासना म्हणजे काय, एक एनर्जी आहे, बरोबर आहे. आता एखादा जेव्हा तो देह जन्माला येतो तेव्हा तो जो विचार करतो ती त्याची एनर्जी आहे एक प्रकारची. आणि मग ती जी एनर्जी आहे ती ब्रह्मांडात जाते एनर्जी. आणि त्याची ज्या पद्धतीची एनर्जी असते त्या पद्धतीच्या एनर्जीचेच स्वरूप ब्रह्मांडात एकत्र येतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ना आपण. आणि मग ते सगळं खेचलं जातं आणि ह्याची पुन्हा जी काही वासना असते ती अजून वाढते. समजतं याच्या मागचं सायन्स. आणि मग तो पुन्हा तसाच विचार करायला लागतो. पण समर्पित शिष्याला काय सांगतायत की जर तू साधना केलीस तर तुझे विचार बदलतील. कारण साधनेमुळे काय होतं की आपलं चित्त शुद्ध होतं, मन शुद्ध होतं. आणि जसं 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 मन शुद्ध होतं जीवाचं तसं तसं त्याचे विचार पण बदलतात. बघा ना, एखादा तमोगुणी माणूस आहे आणि त्याला जर वल्ल्याकोळीच आपण घेऊ, तमोगुणाचं उत्तम उदाहरण वल्ल्याकोळी. आणि जेव्हा त्याला सद्गुरू भेटले नारदांच्या रूपाने तेव्हा काय झालं, त्याच्यात किती काळा पालट झाला. का झाला तर त्यांनी सद्गुरूंनी जी साधना दिलेली आहे, सद्गुरूंनी जे नाव, त्याला राम नाम सरळ सुद्धा म्हणता येत नव्हतं, कारण त्याचे संस्कारच तसे होते ना सगळे तमोगुणाचे. तो मरा 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 म्हणतो. आणि कथा खरी खोटी ह्याच्यात आपल्याला पडायचं नाही, त्यातला बोध काय आहे ना एवढाच आपण घ्यायचा आहे. लगेच आपलं मन असं कसं होईल, काही नाही. आपल्याला काय आहे, तो दृष्टांत सांगितलेला आहे, त्या आपल्याला जो बोध आहे तो घेण्यापुरताच तो दृष्टांत आहे, तो तिथेच सोडून द्यायचा. नारद मुनी म्हणतात मरा मरा म्हणतो, कारण वासना त्याची तमोगुणी आहे, तो मरा मराच म्हणणार ना. इतक्या जणांना त्यांनी मारलेलं आहे, इतक्या जणांना त्यांनी लुबाडलेलं आहे, तर तो मरा मराच म्हणणार. सत्वगुणी माणूस मरा मरा नाही म्हणणार, तो राम राम म्हणणार. पण मरा 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 म्हणून तर राम रामच होत जातं ना. पहिलं मनी सुरुवात झाली तरी शेवट रा 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 होतो. म्हणजे त्याचा जो जप झाला ना तो का बरं रामाचा जप झाला, कारण त्याचं मन बदललं मुळामध्ये. म्हणजे कुठलंही कृत्य जेव्हा आपण करतो, कुठलंही कर्म जेव्हा आपण करतो त्याच्या मागची भावना जी असते की नाही त्याप्रमाणे आपलं कर्म घडलं जातं. म्हणजे कसं की आता रामाने रावणाला मारलं किंवा कृष्णाने कंसाला मारलं, हत्या आहे ना ती, कुणाचाही जीव घेणं ही हत्या आहे. पण त्या कर्मामागे, त्या कृतीमागचा भाव काय होता? अरे त्या रावणाने किती जणांना त्रास दिला होता, देवानं बंदीवानात टाकलेलं होतं, सगळ्या पृथ्वीवर तो राज्य करण्यासाठी आसुसलेला होता. अहंकार किती होता त्याचा, मी म्हणजे अध्यात्म रामायणामध्ये नकळत रावणाने कबुली दिलेली आहे की जेव्हा ते पूल बांधायचा असतो ना तर तो पूल राम नाम घेतल्यामुळे ते तरंगतात असं सांगितलं जातं, दगड. तर मंदोदरी पतिव्रता होती, तिला कळून येतं की राम जर इकडं ते लांबून आले समुद्र, ते तरले आणि सेतू बांधला गेला आणि आले तर ते ह्याचं आपल्या काही नवऱ्याचं खरं नाही असं तिला स्वप्न पडतं की ते आले आणि इथं लंकेत त्यांनी हे केलं. अध्यात्म रामायणामध्ये कथा.
आणि मग नंतर काय झालं, ती उठवते रावणाला की नाही नाही तुम्ही उठा, कारण ते सेतू बांधून राम येणार आहेत चालत आणि मग आपलं काही खरं नाही. त्याच्या आधीच रावण म्हणलं त्यात काय, मी पण तरंगून दाखवतो दगड. बघा म्हणजे मृत्यू पालन जशी वाल्याकोरीची आहे ना ती. आणि म्हणजे कर्म कसं होतं, एक वृत्ती बदलली, विचार बदलला, हे सांगायचंय मला. आणि मग नंतर मंदोदरी आणि ते समुद्राच्या त्या पलीकडे म्हणजे लंकेच्या बाजूला येतात आणि रावण एक दगड टाकतो, दगड तरंगतो. मंदोदरीला वाटतं वा वा. ती म्हणते कसं काय तरंग, काही नाही म्हणे मी रामाचं नाव घेतलं, तो दगड टाकलं. म्हणजे मला जे सांगायचं आहे की विचार जर बदलला, रावणासारख्या माणसाने मंदोदरीला, अध्यात्म रामायणामध्ये हे उदाहरण आहे, पण त्याने रामाचं नाव घेतलं आणि दगड टाकलं तर तो का, म्हणजे एक विचार बदलला तर केवढं मोठं चांगलं काम होतं, हे शिष्याला समर्थ ते समजून सांगतायत की तू तुझा अज्ञानरूपी जो मी आहे ना तो सोड, त्याचा निरस कर आणि तू काय कर, तुझा खरा मी पण आहे, तू आळस सोड, विवेक कर आणि तुझा खरा मी कोणता आहे, तुझं खरं मी पण काय आहे ह्याच्या मागे तुझा, त्याच्यासाठी सद्गुरूंनी दिलेली साधना कर, उपासना कर, मन शुद्ध कर. मन शुद्ध झालं की विचार शुद्ध होतात. आणि मग आपण मगाशी जे उदाहरण सांगितलं की जेव्हा ते विचार एनर्जी लेवल आहे, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ब्रह्मांड, त्या फील्डमध्ये जेव्हा ते विचार जातात तेव्हा ते तसेच विचार येतात आणि पुन्हा आपले संस्कार म्हणजे क्रियाकाळ पुन्हा तसंच होत जातं, वासनांचा संचय होत जातो. आधीच असतात संस्कार वासनांचे आणि त्यात संचय होत जातो. पण जर विचार बदलले, उपासना साधना केली तर जे मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी जाते ना ती एनर्जी बदललेली जाते आणि ती जी मॅग्नेटिक फील्ड मधली विषयांची किंवा वासनांची एनर्जी ती ह्या एनर्जीला ओळखत नाही. बघा सकारात्मक एनर्जी गेलेली असते आणि ती जी मॅग्नेटिक फील्ड मध्ये असते ती नकारात्मक एनर्जी असते. ती म्हणते अरे ही कुठली एनर्जी आली, माणूस तोच, फक्त ती एनर्जी, विश्वातली एनर्जी मनुष्याच्या विचारांच्या एनर्जीला ओळखत नाही आणि ती अट्रॅक्ट होत नाही. म्हणजे झालं का मन शुद्ध, मन शुद्ध झालं की नाही. असं जेव्हा मन शुद्ध होत जाईल तेव्हा तुझी साधना होईल आणि तू तुझ्या मीपणाच्या मुळाशी जाशील आणि मग काय होईल, तू त्या मायेचा आधार आहे तिथपर्यंत पोचशील. माया म्हणजे काय आहे, खरं तर या माया म्हणजे ही झालेलीच नाही, आगाजी झालेच नाही त्याची वार्ता पुसशी काही, असं समर्थ म्हणतात. म्हणजे अजातवाद आहे तो. सगळे संत म्हणतात की माया ही नाहीच आहे. मग माया काय, कशाला म्हटलं जातं, तर तो अज्ञानरूपी भ्रम आहे. तो कसा आहे त्याच्यासाठी उदाहरण देतात म्हणजे दोरी आणि साप. आपल्याला सगळ्यांना ते उदाहरण पूर्णपणे माहिती आहे की अंधारामध्ये, अंधार काय, अज्ञान, म्हणून अंधारामध्ये दोरी पडलेली असेल समजा, तर ती दोरी पडलेली असताना त्या माणसाला काय होतं, भ्रमामुळे तो साप दिसतो आणि जेव्हा लाईट लावला जातो किंवा प्रकाश केला जातो तेव्हा त्याला कळतं ही दोरी आहे. मग हा भ्रम आला कुठून, हा भ्रम हा जो आहे ना हा भ्रम आहे, अशी माया आहे त्या ब्रह्मस्वरूपावर आणि या विकारी मीपण हे तुझं असं आहे. आणि मग या विकारी मीपणामध्ये तुला निरस कशाचा करायचा आहे किंवा निरसन कशाचं करायचंय, तर हेच तुझे जे सगळे देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, हे जे 4 देह आहेत मनुष्याचे, ह्या देहाला शुद्ध करत जायचंय. समर्थ शिष्याला काय सांगतात, मी पण भरपूर समर्थांनी सांगितलं की ज्ञान संकल्पाचा सत्य मी पण, खरं मी पण समर्थांनी समजून सांगितलं. मी मगाशी जसं सांगितलं तसं अज्ञानरूपी मी पण समजून सांगितलं. अनेक उदाहरणं समर्थांनी दिली आणि आता समर्थ काय सांगतायत की आता खरं मी पण तुला कसं शोधायचं आहे, तर जेव्हा तो तुझा 4 देहामधला अहंकार नाहीसा करत 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 जेव्हा तू किंवा ज्या अवस्था आहेत ना आपल्या, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, ह्या अवस्था किंवा 4 देह ह्याचा विरस करशील, या तत्वांचा झाडा करशील, तेव्हा तू महाकारण देहामध्ये पोचशील. बरोबर आहे, महाकारण देहामध्ये पोचशील किंवा तुर्य अवस्थेत पोचशील.
दोन्ही आहे ना, 4 देह किंवा 4 अवस्था. जागृत अवस्था म्हणजे स्थूल देह, स्वप्नावस्था म्हणजे सूक्ष्म देह, स्थूल सूक्ष्म. त्याच्यानंतर सुषुप्ती अवस्था म्हणजे कारण देह. त्याच्यानंतर तुर्य अवस्था म्हणजे महाकारण देह. ह्या ज्या 4 अवस्था आहेत ना आपल्या, ह्यापैकी 3 अवस्था आहेत ह्या अज्ञानाच्या. कोणत्या? स्वप्न, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. कारण आपण बघा ना, जागृती म्हणजे आपण जे पाहतोय हे, बरोबर आहे. स्वप्नामध्ये काय असतं, आपलं मन फक्त जागृत असतं आणि आपण घाबरतो पण स्वप्नात. वाघ मागे लागलाय, साप मागे लागलाय, आपल्याला भाग फुटतो बघा. म्हणजे आपण तिथे पण काय असतं, घाबरत असतो. खरं जे घडत असतं त्याला आपण रिस्पॉन्स देत असतो आपलं मन. त्याच्यानंतर सुषुप्तीमध्ये आपण इतके गाढ झोपतो. समाधीची अवस्था आहे पण अज्ञानाची, समाधी ज्ञानाची अवस्था. आपण खूप छान झोप लागली आपल्याला की फ्रेश होतो आणि आपण काय म्हणतो, काय झोप लागली होती मला, मस्त वाटतंय आता, आपण फ्रेश होतो. म्हणजे ती सुषुप्ती अवस्था ही अज्ञानीच अवस्था आहे. समाधीचाच अनुभव येतो पण समाधी अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे. आता ह्या 3 अवस्था आहेत या अज्ञानाच्या अवस्था. मग चौथी अवस्था काय? तुर्य अवस्था किंवा महाकारण देह. ही जी अवस्था आहे, तुर्य अवस्था आहे, ही ज्ञानाची अवस्था आहे असं सांगितलेलं आहे. समर्थ समजावून सांगतात की ह्या 4 देहाचा तू झाडा केलास, या 4 देहामधला जो मी आहे, प्रत्येक देहाला अहंकार वेगळा आहे बरं का. स्थूल देहाचा अहंकार वेगळा आहे, त्याची नावं पण आहेत. त्या देहाचा, प्रत्येक देहाचा अहंकार जेव्हा तू त्यागशील तेव्हा तू महाकारण देहाच्या अहंकारापाशी पोचशील किंवा तुर्य अवस्थेपाशी पोचशील. आता तुर्य अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे. आता ज्ञानाची जरी अवस्था म्हटलं नव्हती तरी पण त्याच्यामध्ये या 3 अवस्थेमध्ये काय आहे ह्याचं ज्ञान झालेलं आहे. म्हणजे जरी आपण ही अज्ञानाची अवस्था, या अज्ञानाच्या अवस्थेमध्ये काय घडलेलं आहे ह्याचं ज्ञान तुर्य अवस्थेमध्ये झालेलं आहे. म्हणजे पुन्हा तिथं द्वैत आहेच ना. या 3 अवस्थेमध्ये मी जो आहे ते मला समजलं. समजतंय का? हे तुर्य अवस्थेमधला जो अहंकार आहे तो पण, म्हणजे तो सुद्धा कसा आहे, विकारी अहंकार आहे, तो खोटा अहंकार आहे. आता एक एक अहंकार नाश करत आलं तर आपण त्या अवस्थेत पोचू. म्हणजे स्थूल देहाचा अहंकार टाकला, ऑफकोर्स सद्गुरु कृपा आणि साधनेनेच हे शक्य आहे. कारण हा संपूर्ण आपण पाहिलं की हा पारमार्थिक ग्रंथ आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे. याच्यासाठी सद्गुरु कृपा व्हायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला कुणाला एखाद्याला सद्गुरु नाही मिळाले तर काय, तर त्याला जे इष्टदैवत आहे त्या इष्टदैवतेचा जप केला तरी त्याचं सुद्धा मन चित्त शुद्ध होत जातं आणि त्याचं फळ म्हणजे सद्गुरु प्राप्ती होत जाते असं सांगितलेलं आहे. आणि मग पुढचा मार्ग जो आहे सद्गुरु कृपेने चालत जातो असं समर्थ ह्या समासात शिष्याला सांगत आहे. आणि तुला तर प्रत्यक्ष सद्गुरूंकडून मिळत आहे. त्यामुळे सद्गुरू जे सांगतायत ह्या शब्दांचा तू फक्त शब्द म्हणून विचार करू नको. या शब्दांमागे जो अर्थ सद्गुरू तुला सांगतायत त्याचा तू विचार कर. आणि सद्गुरू जे साधन देत आहेत त्या साधनांच्या, सद्गुरूंनी दिलेल्या उपासनेचा तू नित्य नेमाने आचरण कर. आणि मग तू काय करशील, स्थूल देहाचा अहंकार त्यागला की तो अहंकार सूक्ष्म देहाच्या अहंकारामध्ये लोप होईल. सूक्ष्म देहाचा अहंकारला की तो अहंकार कारण देहाच्या अहंकारामध्ये लोप पावेल. कारण देहाचा अहंकार त्यागलास की तो अहंकार महाकारण देहामध्ये लुप्त होईल. त्या अहंकारामध्ये किंवा ह्या अवस्था जागृत एकमेकांमध्ये त्या अवस्थेचा लय होत जाईल. आणि शेवटची जी अवस्था आहे ती उन्मनी अवस्था आहे स्वप्न जागृतीमध्ये. आणि इथे जो महाकारण देह आहे ना त्याच्यानंतर ब्रह्मप्राप्ती आहे. म्हणजे हा खोटा अहंकार आहे. हा एक एक करत जर मन, अंतर्मन म्हणजे बाह्य मनाचे जे बाह्य काय चाललेले आहेत ना धावणं, त्या साधनेने मन शुद्ध होऊन ते मन आतमध्ये वळलं ना, म्हणजे जो प्रवास मनाचा बाहेर चालू आहे त्या मनाला आतला प्रवास करायला भाग पाडतो. जेव्हा स्थूल देहाचा अहंकार टाकला जातो तेव्हा काय होतं, मन अंतर्मुख होतं. मग सूक्ष्म देहाचा अहंकार टाकला जातो तर अजून मन अंतर्मुख होतं.
मग कारण देहाचा अहंकार टाकला जातो, ते मन अजून अंतर्मुख होतं. आणि जेव्हा कारण देहाच्या नंतर महाकारण देहात जातं, तेव्हा जसं आपलं परापश्यंती आहे ना, म्हणजे 4 वाण्या आहेत. समर्थांनी हे सगळं सांगितलेलं आहे. 4 अहंकार, 4 देह, 4 वाणी. म्हणजे जेव्हा वैखरीपासून आपण जप करतो, तो जप आपण मोठ्याने करतो. वैखरी जप म्हणजे जो काही साधन गुरु देतील आपल्याला तो. आणि जेव्हा ते साधन आपण मध्यमामध्ये करतो, तेव्हा ते तोंडाने नाही केलं जातं, आपल्याला ऐकायला येतं. त्याच्यानंतर आपण ते परेपर्यंत नेतो. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. म्हणजे उलटा प्रवास जेव्हा त्या साधनेचा होतो, तेव्हा ते परेमध्ये साधन होतं. आणि परेनंतर जे साधन नाम जप होणार आहे ना, तो अजपाजप होतो. म्हणजे त्याला काहीही कारण करावं लागत नाही, म्हणजे मुद्दामून साधन करावं लागत नाही. उठता बसता जनाबाईचं आहे की नाही. कबीर, एक कथा आहे, कबीर जनाबाईंना म्हणून पाहायला गेले होते. आणि त्यांना समजलं की त्या गोवऱ्या नदी काठावर गोवऱ्या खातात का, गोवऱ्या गोळा करतात आणि येतात, तर त्या भांडत असतात एका बाईशी. आणि मग कबीर म्हणतात, कसली म्हणे भक्त, म्हणजे त्यांचा महिमा किंवा हे भक्ती ऐकून ते भेटायला. कथा आहे, खरं खोटं हा विचार करू नका, वाचलेली कथा आहे, बरं फक्त काय घ्यायचं ते त्यातून आपण ठरवायचं. आणि मग ते म्हणतात, ही कसली भांडते. कबीर तिथे येतात आणि म्हणतात, कसला वाद चालू आहे. मग त्या दोघी जणी सांगतात की हिने थापलेल्या या गोऱ्या आहेत, त्या वाळलेल्या आहेत, त्याचा ढीग केलेला आहे. आणि जनाबाई सांगते की माझ्या गोऱ्या या बाईने नेलेल्या, आणि तिला मी सांगते की माझ्या गोऱ्या त्यातून उचलायचं काही कारण नाही. ह्याच्यावरून ती भांडणं चाललेली, तुझ्या किती आणि माझ्या किती, असा तो वाद चाललेला आहे. आणि मग कबीर म्हणतात की पण असं कसं ओळखणार आता. तर जनाबाई सांगतात की ज्या गोऱ्यांना कान लावल्यावर नामस्मरण ऐकायला येईल, त्या गोऱ्या सगळ्या माझ्या. आणि खरोखरच जो ढीग असतो तो जनाबाईचा असतो. आणि ज्या गोऱ्यांमध्ये नामस्मरण ऐकायला येत नाही, तो ढीग त्या बाईचा असतो. न्यायनिवाडा होतच नाही तिथे. म्हणजे बोध आपल्याला काय घ्यायचा आहे, असा अजपाजप जेव्हा तुझ्यामध्ये सुरू होईल शिष्या, म्हणजे काय आहे, प्रत्येक देहातला अहंकार हा जेव्हा लय केला जाईल एकेका. म्हणजे तुलसी रामायणामध्ये नाही, तुलसीदासांना मारुती रायांनी असं सांगितलेलं आहे की एक एक अहंकार किंवा एक एक पाकळीमध्ये स्थूल देह सूक्ष्मात, सूक्ष्म देह कारण देहात, कारण देह महाकारण देहात, आणि महाकारण देह जेव्हा त्या रफारात ओम जे आहे ना, ते हे 3 देह आहेत. आणि जी रफार मात्रा आहे ना, ओमवर काय असतो, रफार असतो आणि बिंदू असतो. त्या रफाराला त्यांनी माया म्हणलेलं आहे, जानकी. हनुमंतांनी तुलसी दासांना सांगितलेलं आहे. आणि जेव्हा त्या रफाराला ओलांडून किंवा रफाराशी ऐक्य करशील, त्यानंतर तुला बिंदू प्राप्त होईल, असं सांगितलेलं आहे. हे समर्थाने इथं सांगितलेलं ना, की ज्या मायेमुळे तू परब्रह्म स्वरूप आहे हे विसरून तू स्वतःचा अहंकार, विकारी मीपणा स्थापन केलेला आहेस, देहबुद्धीचा अहंकार मीपणा स्थापन केलेला आहे, त्या मायेचाच तू आधार घे. तर ती झालेलीच नाही, हा तुझा भ्रम आहे. त्या मायेचाच आधार घे आणि त्या मायेला ओलांडून तू तुझ्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप हो. आणि याच्यासाठी सद्गुरूंनी दिलेली साधना कर. आणि जे सद्गुरू तुला सांगण्याचा प्रयत्न करतायत ते केवळ शब्द आहेत, असं त्याचा अर्थ न घेता शब्दांच्या पलीकडे सद्गुरूंना काय सांगायचं आहे ते तू नीट ऐकून, समर्थ सांगतात की एकाग्रपणाने तू ते श्रवण कर. श्रवणावर एक समास आपण पाहिलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर तू एकाग्रतेने तसं केलंस तर विश्व, तैजस, प्राज्ञ आणि प्रत्यगाम हे 4 देहांचे जे अहंकार आहेत ते एकमेकात लय होतील. आणि हे 4ही देह नाश होईल. नाश म्हणजे लय होईल त्याचा. आणि तुझं मन इतकं काय म्हणतात त्याला, शांत समाधानी होईल की तू आणि मी एकच. कारण सद्गुरू हे परब्रह्म तत्वच आहे. आपण पहिल्या समासापासून पाहिलेलं आहे, किंवा सद्गुरू लक्षणांमध्ये पण आपण हे खूप व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. अशा प्रकारे
खोटा मी आणि खरा मी याचं स्वरूप समर्थ सांगून शिष्याला मार्गदर्शन करतात की खोट्या मीचं निरसन कर आणि ते करायला पाहिजे, हेच तुझं ध्येय आहे आणि ते निरसन करून तू खऱ्या मीचा आळस सोडून सावधानतेने शोध घे, म्हणजे तुझ्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.